नमस्कार. हे पहा, जेव्हा आपण नीटचा रिझल्ट येतो, एमबीबीएस ऍडमिशनचा प्रश्न असतो, तर तेव्हा आपल्याला नेमके कोणकोणते कॉलेज उपलब्ध असतात ऍडमिशनसाठी, तर हे माहिती असलं पाहिजे. तर यासाठी एक छोटासा हा व्हिडिओ बनवतोय, की ज्यामध्ये आपण प्रत्येक एमबीबीएस कॉलेज जे महाराष्ट्रामधलं, तर त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नेमके किती आहेत, प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय फरक असतो, त्यानंतर डीम्ड कॉलेज नेमके किती आणि याच्या सीट्स किती, फीस किती आणि इतर ऍडमिशन प्रक्रिया नेमक्या कशा होतात. हे काय होईल की ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतील, तर आपली कुठं चूक होणार नाही किंवा आपल्या सोबत काही फ्रॉड होणार नाही. तर त्यामुळं जिजाऊ अकॅडमीला तुम्ही जर नवीन असाल, तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज हे नेमके तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. बघूया. आता हे जे सुरुवातीचं तुम्हाला थंबनेल दिसलं, की यामध्ये आपण सरकारी कॉलेज किती, खाजगी किती आणि एकूण संख्या किती, तर हे पाहणार याच व्हिडिओमध्ये. एकामध्ये टाइप्स ऑफ कॉलेजेस जर का आपण विचार केला, तर पहिला आणि सर्वांच्या महत्वाचा वाटणारा जो विषय आहे सर्व विद्यार्थी आणि पालक लोकांना, की गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही तरी पण चालतं, आउट ऑफ स्टेट मध्ये जाण्याची तयारी पण असते, पण सर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. आता हे गव्हर्नमेंट कॉलेज नेमके किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर हे तर आपण चेक करणारच या व्हिडिओमध्ये, पण सोबत प्रायव्हेट कॉलेज नेमके किती, डीम्ड किती आणि याच्या फीस स्ट्रक्चर मध्ये नेमका काय फरक येतो, तर ते आपण स्टेप बाय स्टेप यानंतर बघू. बघा, सुरुवातीला जे आपण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो, तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काही प्रमुख जी वैशिष्ट्य आहेत गव्हर्नमेंट कॉलेजची, तर ती नेमकी कोणती असतात. जसं पहिलं, की हे गव्हर्नमेंट कॉलेज कोणतंही असो, सरकारद्वारे, म्हणजे गव्हर्नमेंट याला रन करतं, सगळं काही गव्हर्नमेंटच्या हाती असतं. आता जसं की समजा राज्य सरकार जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट, हे जे कॉलेजेस आहेत काही, की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे, पण समजा आपण एम्स घेतलं नागपूरचं, तर ते कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं. म्हणजे थोडक्यात स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेज वेगळे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे, जे नागपूरला आहे, की ज्याला एम्स आपण म्हणतो. ठीक आहे. सेकंड नंबरचा पॉईंट कोणता आहे मुख्य वैशिष्ट्यांमध्ये, तर याची फीज खूप कमी लागते. प्रायव्हेटच्या तुलनेमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजची फीज ओपन साठी साधारण 1,62,000 पर्यंत जाऊ शकते. इथं 1,50,000 मांडलेलं आहे, पण तुम्ही एक ओपन साठी साधारण 1,50,000 वर 10-15,000 रुपये पकडा. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर खूप कमी फीज मध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं, पण त्यासाठी आपला नीटचा स्कोअर असणं खूप गरजेचं आहे. आपल्या कॅटेगरीनुसार आपला स्कोअर येतोय का, तुमचा आता सध्या टेस्ट सिरीज सुरू आहे, नेमका स्कोअर किती आला, किंवा नीट रिझल्ट नंतर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल, तर नक्की तुमचा स्कोअर कमेंट बॉक्समध्ये टाका. आता यानंतर नंबर 3, या कॉलेजमध्ये प्रवेश नेमका कसा मिळतो, तर नीट देणं तर कंपल्सरी आहे, नीट मध्ये मार्क्स असायला पाहिजे आणि या कॉलेजचा कट ऑफ थोडा जास्त असतो. गव्हर्नमेंट सीट मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मार्क्स आणावे लागतात आणि या कॉलेजमध्ये एक वैशिष्ट्य असतं, की जे क्लिनिकल एक्सपोजर आहे तर ते खूप चांगलं असतं. आता ज्या फॅसिलिटीज आहे तर त्या सगळ्या मिळतात. पेशंट फ्लो असेल, तुमचे प्रॅक्टिकल जे पण असतील समजा, आता ते सगळे व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता पुढची स्टेप, तर ती गव्हर्नमेंट कॉलेज नेमके किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर 2025च्या काउन्सिलिंग मध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये 42 होते, 42 होते. त्यानंतर 42 कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेट कोटासाठी काही 15% सीट्स या ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा जातात, पण टोटल ज्या सीट होत्या 5,899 सीट्स होत्या टोटल मध्ये. आता यानंतर कॉलेजची फीज साधारण 1,65,000 पर्यंत जाते. टोटल कॉलेज आहे 42. कट ऑफचा जर विषय केला तर कट ऑफ खूप हायर साईडला असतो, म्हणजे तुमचे मार्क्स चांगलेच असायला पाहिजे. तुमचा ऑल इंडिया रँक खूप मॅटर करतो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. आता जर आपण पुढचा विचार केला, प्रायव्हेट कॉलेज, सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज की जे 2025च्या काउन्सिलिंग मध्ये होते, तर ते होते टोटल 25. वेदांता पालघर हे कॉलेज यामध्येच इन्क्लूड केलेलं आहे. यानंतर टोटल सीट्स आहेत 3,599. यातल्या कुठल्याही सीट ऑल इंडिया मधून भरल्या जात नाही. सगळ्याच्या सगळ्या सीट्स या प्रायव्हेट कॉलेजच्या स्टेट कोटामधूनच फिल केल्या जातात, की ज्याचं काउन्सिलिंग सीईटी सेल या वेबसाईटला चालत असतं. आता यानंतर फीज किती, तर कमीत कमी 6.5 लाख ओपनची फीज आणि जास्तीत जास्त 17-18 लाखापर्यंत पण फीज जाते.
वेदांता पालघर जर तुम्ही घेतलं तर तुमचं 16, 17, 18 पर इयरचं बजेट पाहिजे. वेदांता पालघरला स्कॉलरशिप मिळत नाही, पण इतर कॉलेजला तुमची कॅटेगरी आणि तुम्ही इलिजिबल आहात का स्कॉलरशिपसाठी, तर ह्या सगळ्या गोष्टी चेक होतात. नंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. यानंतर कट ऑफचा जर विषय केला तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या तुलनेमध्ये या प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ थोडा कमी येतो. प्रायव्हेट कॉलेज म्हणजे नेमकं काय असतं, याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, तर एखाद्या खाजगी संस्थेद्वारे हे कॉलेज चालवले जातात. तर त्यामुळं जवळपास मॅनेजमेंटच्या हाती जे आहे ना, ऍडमिशन करणं मॅनेजमेंटच्या हाती नसतं. अलॉटमेंट ह्या राऊंड मधूनच होतात. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहे, कॉलेजची बिल्डिंग असेल, अजून बाकीच्या ज्या सुविधा आहे, तर मॅनेजमेंटच्या हाती या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यामुळं ट्रस्ट असेल, सोसायटी असेल किंवा प्रायव्हेट एखादं ऑर्गनायझेशन असेल, तर हे याला चालवतं. फीज खूप जास्त असते. मी नेमकं तुम्हाला सांगितलं, 8 लाखापासून 25 लाख पर इयर पर्यंत पण फीज जाऊ शकते. प्रवेश कसा मिळतो, तर नीट तर आपल्याला देणं गरजेचंच आहे. कट ऑफ थोडा कमी असतो. गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा मार्क्स थोडे कमी लागतात. पण मॅनेजमेंट आणि एनआरआय कोटामधून जर तुम्ही ऍडमिशन घेतली, जास्त फीज जर का दिली, तर कमी मार्क्स असून सुद्धा तुमची ऍडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये होऊ शकते. आता मॅनेजमेंट कोटाला स्कॉलरशिप मिळते का नाही मिळत, हा थोडा वेगळा विषय येतो. पण तुम्ही जर मॅनेजमेंटची ऍडमिशन करत असाल तर तुमचं 1 CR 1 करोडच्या वर बजेट पाहिजे एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये. आता आपण जर पुढच्या टाईपचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेजेस आहेत की जे 2025च्या काउन्सिलिंग मध्ये टोटल 16 कॉलेजेस होते आणि याची जी फीज आहे तर ती 18 लाखापासून 24 लाख पर इयर या दरम्यान जाते. तुलनेने कट ऑफ थोडा कमी असतो. प्रायव्हेट आपलं जे एमबीबीएस कॉलेज आहे महाराष्ट्राचं की जे स्टेट कोटामधून काउन्सिलिंग केलं जातं, याचं काउन्सिलिंग ऑल इंडिया मधून होतं की ज्याला MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असं म्हणतात. तर यामध्ये 18 लाख ते 24 लाख या दरम्यान पर इयरची फीज तुम्हाला 4.5 वर्ष पे करावी लागते. टोटल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही. यानंतर कट ऑफ जो आहे तर तो प्रायव्हेट कॉलेजच्या तुलनेमध्ये सुद्धा खूप कमी असतो. साधारण 250, 250, 300 मार्क जरी असतील तरी तुम्ही एक ट्राय MCC वर करू शकता, MBBS मिळू शकतं. यानंतर पुढचं डीम्ड कॉलेजमध्ये डीम्ड कॉलेज म्हणजे नेमकं काय असतं तर ते लक्षात घ्या. डीम्ड MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये 16 कॉलेज आहे. जसं की समजा DY पाटील पुण्याचं, भारती विद्यापीठ, MGM छत्रपती संभाजीनगरचं, हे सगळे डीम्ड मध्ये येणार आहे. दत्ता मेघे जे आपलं नागपूर वर्ध्याला कॉलेज आहेत 2, तर ते डीम्ड मध्ये येणार आहे. डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज असतात. डीम्ड कॉलेज म्हणजे नेमकं काय असतं तर याला खाजगी मेडिकल कॉलेज भारत सरकारकडून याला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी हा दर्जा दिलेला असतो. यानंतर यांचे स्वतःचे नियम असतात. फीज ऍडमिशन प्रोसेस मध्ये काही स्वातंत्र्य यांना स्वतःला असतं. तर त्यामुळं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की या सगळ्या बाबींचा तुम्ही विचार करा. मुख्य वैशिष्ट्य कोणते, जसं गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेजचं आपण पाहिलं. डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा, त्यानंतर हा जो दर्जा आहे तर ही कोण ठरवतं, कोण मान्यता देते याला, तर UGC कडून याला मान्यता असते, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. त्यानंतर फीज खूप जास्त असते. याची फीज साधारण आता इथं 15 मांडलेली आहे, पण हे ऑल इंडियाचं झालं. याची तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जर का विचार केला तर तुम्ही 18 लाखापासून 30 लाखापर्यंत याची फीज पकडू शकता. प्रवेश कसा मिळतो, नीट देणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला MCC ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग करावं लागेल. हे इथं दिलेलं आहे 4 नंबरचा पॉईंट. त्यानंतर कट ऑफ जो आहे तर तो तुलनेनं खूप कमी असतो आणि जर मॅनेजमेंटचं कंट्रोल जास्त असतं या कॉलेजवर, फीज खूप जास्त असते, तर त्यामुळं तुमचं ऍडमिशन कमी मार्क्सवर सुद्धा होते. तर त्यामुळे तुम्हाला ते काउन्सिलिंग करायचंय का तर हे महत्वाचं. पुढचा कोणता टाईप आहे महाराष्ट्रामध्ये तर ते एकदा आपण समजून घेऊ. पण तुम्हाला जिजाऊ अकॅडमीचं काउन्सिलिंग जर करायचं असेल, पेड काउन्सिलिंग, तर नक्की तुम्ही व्हॉट्सअपला पेड काउन्सिलिंग असा एक मेसेज करा. तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील. बघा, महाराष्ट्रामध्ये एम्स कॉलेज आहे. थोडक्यात एक इन्फो देतो की महाराष्ट्रामधलं एम्स कॉलेज हे नागपूरला आहे आणि एकमेव कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये एम्सचं की जे नागपूरला आहे. त्यानंतर या कॉलेजमध्ये 125 सीट्स, मागच्या वर्षी 5.5 वर्षाची कोर्सचं ड्युरेशन आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, 4.5 + 1 इयर. त्यानंतर फीज खूप कमी असते, साधारण 6,000 रुपये ते 12,000 रुपयामध्ये तुमचा कोर्स कंप्लीट होऊ शकतो.
आणि यामध्ये एम्स आहे, तर त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन मिळतं, पण कट ऑफ खूप हायर साईडला असतो. तुमचे मार्क्स, तुमचा रँक पाहिजे. तुमचा रँक जर व्यवस्थित आला तरच तुम्हाला एम्सचं कॉलेज मिळू शकतं. आता यानंतर पुढचा टाईप की जो महाराष्ट्रामध्ये येतो, की जर तुम्ही समजा आर्मीमध्ये सर्व्हिस करू इच्छिता डॉक्टर म्हणून, तर तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. AFMC MBBS इन महाराष्ट्र, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याचं. MBBS चे डिटेल्स काय नेमके? 150 सीट्स आहे, 5.5 वर्षाचा कोर्स आहे, गव्हर्नमेंट लेवलचं कॉलेज आहे, त्यामुळे फीस खूप कमी आहे, विषयच नाही. पण ऍडमिशन प्रोसेस जी आहे तर नीट तर द्यावीच लागते, पण याचं वेगळं ऍप्लिकेशन द्यावं लागतं. म्हणजे जसं आपण महाराष्ट्राचा स्टेट कोटा पाहिला, ऑल इंडिया पाहिलं, याचं वेगळं ऍप्लिकेशन द्यावं लागतं. नीटच्या मार्क्सनुसार हे शॉर्टलिस्ट होतात सगळे मुलं, त्यानंतर स्क्रीनिंग वगैरे सगळं होतं, इंटरव्ह्यू होतात. आणि फक्त नीटचा स्कोअर पुरेसा नाही, तर तुम्ही फिजिकली फिट असायला पाहिजे, तुम्ही इंटरेस्टेड असायला पाहिजे की तुम्हाला या कॉलेजमध्ये जायचं का. कारण तुम्हाला आर्मीमध्ये, डिफेन्समध्ये त्या ठिकाणी ॲज अ डॉक्टर म्हणून काम करायचं असेल तर ते तुम्ही, तुमचं चॉईस असतं, तुम्ही ते करू शकता, पण तिथं कंपल्सरी करावंच लागतं. एकदा तुम्ही ऍडमिशन घेतली की तुम्हाला तो बॉन्ड कंप्लीट करावाच लागणार. तर हे सगळं महाराष्ट्रामधले कॉलेज मी तुमच्या समोर आज मांडले. नक्की तुम्ही जर इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर लाईक आतापर्यंत केलं असेलच. थांबूया. ओके, बाय.